Third day of Navina, soul of Leo and Severin Fernandez by Vijay, Jerome and Lina. Thanksgiving to Our Lady of Perpetual Succor by Priscilla D'Souza. Thanksgiving to Our Lady of Perpetual Succor and Souls in Purgatory by Juliet D'Souza. Thanksgiving to Our Lady of Perpetual Succor by Alex and family. Thanksgiving to Our Lady of Allegheny by Lucas and Elizabeth Wagmare. Soul of Delphine Teles by Vanessa Rahul Teles. For the speedy recovery of all the people from COVID-19 by Anna Teles. Soul of Luis D'Souza by Boniface and Dorothy D'Souza. Thanksgiving for the gift of a home by Anonymous. Thanksgiving to Our Lady of Allegheny by Moses Toperi and family. Soul of Prema by Kohli by Moses Toperi and family. Thanksgiving to Our Lady of Allegheny by John William and family. Thanksgiving to Our Lady of Allegheny by Matthias and Allegheny. Soul of Grandparents by Justin Master. The Soul of Parents by Justin Master. Soul of A. Dhanaswamy by Pramila Arugyedas. Soul of Manonmani by Pramila Arugyedas. Soul of Reshma Mali by Pramila Arugyedas. Soul of Shankar Mali by Pramila Arugyedas. Thanksgiving to Our Lady of Allegheny by Pramila Arugyedas. Thanksgiving to Our Lady of Allegheny by Vera and Arjun. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना हे एक माध्यम आहे देव आणि मनुष्य यांना जोडणारं. प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थनेला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण नेहमी देवाकडे प्रार्थना करीत असतो. शुभमतामध्ये देखील आपल्याला आढळते की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली. पवित्र मरीने देखील तिच्या जीवनामध्ये प्रार्थनेला महत्त्व दिलेलं होतं. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून दररोज देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवाला थोडा वेळ दिला पाहिजे आणि तशी कृपा मिळण्यासाठी या विशेष आपण प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधूंनी या विशेष सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापांचे आपण स्मरण करूया.
सर्वशक्तिमान परमेश्वराचा व तुम्हा बंधू भगिनीचा मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वगैरे केले मी फार पापी केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला पवित्र करूया सर्व देवत्व साधने आहे व तुम्हा बंधू भगिनी मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराचा प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरामध्ये कृपा आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्य सहभागात जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे कलैसीकरास पत्र यातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. कलैसी येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथी यांच्याकडून देव आपला पिता याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती यांविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे सर्वदा आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची ओंकार स्तुती करतो. या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसांपासून जशी तुम्हामध्ये तशी सर्व जगातही ही सुवार्ता फळ देईल आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास
तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक यांपासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळविले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानतो. प्रभु तुम्हाबरोबर असो. लुकलिकी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सभास्थानावरून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्याने त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओढून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिंडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात एकांतात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते
ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला तर इतर गावी देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठी मला पाठवले. मग तो यहुद्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताकडे जोडलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनी, आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा तो दिवस हा खूप कामाचा होता. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कार्यामध्ये मग्न होते, व्यस्त होते. सभास्थानामध्ये त्याने लोकांना शिकवण दिली. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हे निघून पेत्राची सासू जी तापाने आजारी होती तिच्याकडे ते गेले. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला त्याने बरे केले. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की लोकांनी अनेक आजारांना प्रभू येशूकडे आणले आणि प्रभू येशूने त्यांना देखील भेट दिला. त्यांच्या देखील डोक्यावर हात ठेवून त्यांना आजारातून बरं केलं. जे भूतग्रस्त होते त्यांच्यातून भूत देखील निघाली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त पहाटे रानात एकांतात गेला. कशासाठी गेला? प्रभू येशू ख्रिस्त तेथे रानात एकांतात गेला तो प्रार्थना करण्यासाठी, आपल्या स्वर्गीय पित्याजवळ थोडा वेळ घालविण्यासाठी. आणि आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो की प्रत्येक शुभवर्तमानाचं सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थनेमध्ये खूप असा वेळ घालविला आहे. स्वर्गीय पित्याबरोबर त्याचे घनिष्ठ असं नातं होतं. विचार करा, जर प्रभू येशू ख्रिस्ताने जर एवढी प्रार्थना केली असेल तर आपणाला किती प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला जे स्वर्गीय पित्याने मिशन कार्य दिलेलं होतं ते मिशन कार्य पुढे नेण्यासाठी त्याला शक्ती व कृपा मिळाली. पवित्र मरिया देखील प्रार्थनामयी जीवन जगली. गॅब्रिएल दूताने पवित्र मरियेला सांगितलं, तुझ्या पोटी तारणारा जन्माला येईल. आणि त्याच वेळेला तिला सांगितलं की तुझी नातलग एलिझाबेथ ही देखील गर्भवती आहे. आणि पवित्र मरिया तिच्याकडे जाते आणि तेथे एक स्तोत्र गाते. ते स्तोत्र गाते ते शास्त्रामध्ये होते. पवित्र मरियेचा शास्त्रावरती अभ्यास होता, तिला त्याचं ज्ञान होतं. ती प्रार्थनामय जीवन जगत होते, म्हणून तिने ते स्तोत्र गायले. माझे हृदय प्रभूचे स्तवन गाते, कारण त्याने माझ्यासाठी महत्कृत्य केलेली आहे. पवित्र मरियेने येशूबाबतीत जे जे घडलं त्याच्यावरती चिंतन केलं, प्रार्थना केली आणि तिने शेवटपर्यंत प्रभू येशूबरोबर ती राहिली. देवाच्या योजनेला सहकार्य केले. ही शक्ती, ही कृपा, प्रेरणा तिला प्रार्थनेद्वारे मिळाली. म्हणूनच प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण प्रार्थना करतो. प्रार्थना आपल्या ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपण प्रार्थना करतो कारण आपला देवावरती विश्वास आहे की देव आपली प्रार्थना ऐकेल, आपला हेतू सफल होईल, आपली गरज भागविली जाईल. पवित्र मरियेकडे देखील आपण आता नवीनाच्या काळामध्ये प्रार्थना करतो, कारण आपला देखील पवित्र मरियेवरती विश्वास आहे की ती आपल्यासाठी स्वर्गातून मध्यस्थी करते तिच्या पुत्राकडे. म्हणून आपण हे नवीन करत आहोत. अशा प्रिय बंधूंनो, प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे देवाबरोबर साधलेला संवाद. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर एकांतात वेळ घालविणे. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर असलेलं एक नातं. संत तेरेसा ऑफ अविला हिने म्हटलेलं आहे की प्रार्थना म्हणजे देवाबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंध. माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा फक्त आपण देवाकडे मागत राहायचं नाही की मला हे दे, मला ते दे.
किंवा निरनिराळ्या प्रकारच्या प्रार्थना फक्त वाचायच्याच नाही, तर देवाबरोबर एकांतात शांतपणे आपण वेळ घालविला पाहिजे. ज्याप्रमाणे पती पत्नी एकमेकांच्या सहवासात राहतात, मित्रमैत्रिणी किंवा मित्र आणि दुसरा मित्र हे एकमेकाबरोबर वेळ घालविला, त्याप्रमाणे आपण देवाबरोबर वेळ घालविला पाहिजे. फक्त मागत राहायचं नाही. जेव्हा आपण शांतपणे एकांतात देवाबरोबर वेळ घालवितो, तेव्हा देव काय बोलतो ते आपल्याला ऐकू येते. जर आपणच बोलत राहिलो तर देव काय बोलतो, देवाला काय सांगायचे आहे ते आपल्याला ऐकू येणार नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, प्रार्थना करत असताना सुरुवातीला डायरेक्ट असं आपले हेतू मागायचे नाही. प्रथम प्रार्थना करताना आपण देवाची स्तुती गायली पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजे. आपण पापी असलो तरी देव आपल्याला भरपूर देत असतो. कधी कधी आपण मागत नसतो तरी सुद्धा देव देतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं हे मला कसं मिळालं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला देवाकडून कृपादाने मिळत असतात, अनेक आशीर्वाद मिळत असतात, अनेक चांगल्या गोष्टी आपल्या व्यावसायिक वैयक्तिक जीवनात घडत असतात. त्याबद्दल प्रथम देवाचे आभार मानायचे असतात जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो तेव्हा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. आपण मनुष्य आहोत, आपण दुर्बल आहोत, आपल्या हातून पाप घडतात, चुका घडतात, अपराध घडतात आणि आपण देवापासून दूर जातो. आणि जेव्हा आपण पापामध्ये असतो तेव्हा देवाकडून आशीर्वाद किंवा कृपादानाची अपेक्षा करू नये. म्हणूनच जेव्हा प्रार्थनेला बसतो तेव्हा आपण आपल्या पापाबद्दल देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. मिसाच्या अगोदर देखील आपण आपल्या पापाची कबुली देतो. आपण प्रार्थना म्हणतो सर्वशक्तिमान परमेश्वराचं, कशा की आपण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहोत, आपलं अंतःकरणाची आपण तयारी करतो. म्हणूनच नेहमी नियमितपणे उपसाराला जाणं देखील, कन्फेशनला जाणं देखील गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाकडे क्षमा याचना करायची. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला जे हवं आहे, आपले जे हेतू आहेत ते देवाचरणी किंवा मातेचरणी ठेवायचे आहे. अशा 3 टप्प्यामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि नंतर थोडा वेळ शांत राहिला पाहिजे, म्हणजे देव काय बोलतो ते आपल्याला ऐकू येईल. माझ्या प्रिय बंधूंनो, कधी कधी आपण खूप प्रार्थना करतो, नवीनाची प्रार्थना करतो, या तीर्थक्षेत्राकडे दुसऱ्या तीर्थक्षेत्राकडे जातो ना, निन्या श्राईन्सला भेट देतो, चर्चेसला भेट देतो, निन्या नवीन करतो, तरी देखील आपले हेतू सफल होत नाही असा आपल्याला अनुभव येतो. मग आपण निराश होतो, आपला धीर खचतो, आपली श्रद्धा डळमळीत होते की देव माझी प्रार्थना काय करणार, देव रागावला आहे का माझ्यावर, देवाचं माझ्यावर प्रेम आहे का. माझ्या प्रिय बंधूंनो, लहान मूल आईसमोर काहीतरी मागत असते आणि कधी कधी काही वेळेला आई देत नाही त्या मुलाला. याचा अर्थ असा नाही की त्या आईचं त्या मुलावरती प्रेम नाही. त्या आईचं मुलावरती प्रेम असतं, पण आईला माहित आहे की मुलाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, मुलाला कोणत्या वेळी द्यायला हवं, त्या योग्य वेळेस ती आई त्या मुलाला देत असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण प्रार्थना करतो उत्तर मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की देवाचं आपल्यावर प्रेम नाही. देवाचं आपल्यावर प्रेम आहे, पण देवाची जी वेळ आहे ती योग्य वेळ आली नाही. देवाला माहिती आहे की आपल्यासाठी चांगलं काय आहे आणि ते कधी आपल्याला द्यावं. म्हणूनच प्रार्थना करतो, उत्तर मिळत नाही तेव्हा निराश व्हायचं नाही, धीर सोडायचं नाही, तर श्रद्धेने प्रार्थना करत राहायचं. सीमा नावाची एक तिशीतली तरुण स्त्री होती, विवाहित होती, एका बँकेमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होती. तिचा नवरा देखील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता, चांगला बदला होता, काम होती, घरामध्ये सर्व सुखसोयी होत्या.
सर्व काही चांगलं चाललेलं होतं. सीमाला 1-1.5 वर्षाचा मुलगा देखील होता. पण सीमाला मुलांची खूप आवड, तिला दुसरं मूल हवं होतं. पण काही कारणास्तव त्यांना दुसरं मूल होऊ शकत नाही आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं की आता तुम्हाला मूल होणं शक्य नाही. मग सीमा थोडी नाराज झाली. पण तिने दुसरा एक उपाय सुचला. तिने नवऱ्याला सांगितलं की आपण दुसरं मूल दत्तक घेऊया. परंतु नवऱ्याने तिला स्पष्टपणे नकार दिला. एक मूल आहे, दुसरं मूल आपण दत्तक घ्यायचं नाही. परंतु ती नवऱ्याकडे पुन्हा पुन्हा आग्रह करत होती की आपण एक मूल दुसरं मूल दत्तक घेऊ. पण नवरा काही तयार होत नव्हता. सीमाची देवावरती खूप श्रद्धा होती. शी वॉज अ डिवॉट कॅथलिक. तिने देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर प्रार्थना करत असताना कधी कधी ती नवऱ्याला सांगायची की आपण मूल दत्तक घेऊ. शी वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हर हजबंड. आणि काही महिन्यांनी तिचा नवरा तयार झाला. तिची प्रार्थना ऐकली गेली आणि त्या दोघांनी दुसरं मूल दत्तक घेतलं. सीमाने शेवटपर्यंत धीर सोडला नाही, निराश झाली नाही, तर श्रद्धेने ती प्रार्थना करत राहिली. म्हणून तिची प्रार्थना ऐकली गेली. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, प्रार्थना आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. ज्याप्रमाणे आपण ऑक्सिजन घेतो त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, तसं प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन असू शकत नाही. ते अपूर्ण जीवन आहे. पूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाबरोबर आपले संबंध घनिष्ठ होण्यासाठी, देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी आणि चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दिवशी भरपूर कार्य केलं, कामात व्यस्त होता, तरी देखील वेळात वेळ काढून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली. आपण देखील 24 तासामध्ये थोडा वेळ देवाला दिला पाहिजे आणि दिला तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाकडून कृपादाने व आशीर्वाद मिळतील आणि प्रार्थना करण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रेरणा मिळावी. म्हणून या विषयी आपण प्रार्थना करू. बंधू-भगिनींनो, आपले बलिदान सर्व समाधानी त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामध्ये तुझे तारकार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सदाता परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्यांचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्वदूत व गायनवृत्त तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सुरू आम्ही तुझे आनंदाने गात गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्राचं तू आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाला आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे मी आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्कर व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ताचे झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे.
आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, धन्य यस्तित्व पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत चेरोसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याचे ऐक्य हे सर्व समाज विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे दर्शनाच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा कर, तशी आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मान पडले हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती बदल करूया. ईसवी विधी. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा, याच्या घोषणाद्वारे आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयाचे कारण नाही, परंतु एक शब्द मात्र बोलून जीवित करू.
आध्यात्मिक ख्रिस्त शरीर स्वीकार विधी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंटात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. आजच्या मिसाच्या उपासनेचे आयोजन हे हटकेश विभागाने केलेलं आहे. उद्याच्या मिसाचे आयोजन हे काशिला विभागाचं आहे. याची नोंद घ्यावी. नवीनाचा तिसरा दिवस सर्वांनी एकत्र. हे आमच्या प्रेमळ माते, तुला नमस्कार असतो. आमच्यासाठी तू पवित्र जीवनाचा महान आदर्श आहेस. सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून तू स्वतःला परमेश्वर चरणी समर्पित केलीस आणि त्याच्या मंदिरात प्रार्थनाबद्ध जीवन तू व्यतीत केलीस. आम्ही मात्र स्नान साक्रामेंटाद्वारे परमेश्वराला समर्पित झालेले असूनही स्नान साक्रामेंटाच्या अभिवचनाची प्रतारणा करीत आहोत. अनेक वेळा आम्ही अभिवचने मोडली आहेत. आम्ही अनेकदा भौतिक सुखाच्या मागे लागलो. आमच्या पापामुळे आमच्या मुक्तिदात्याला दुखविले आहे. हे निष्कलंक माते, तू आम्हा पापी जनांसाठी ईश्वरी करुणा मिळवून देतेस. आम्ही आमच्या पापाबद्दल अत्याचार करतो आणि तुझ्या प्रार्थनेच्या साहाय्याने ईश्वरी करुणेची व क्षमादानाची याचना करतो. तुझे मातृतुल्य हात आम्हाकडे बसव. तू आम्हाला तुझ्या प्रेमाने घेतो. ख्रिस्त रूपी जिवंत कृपाचर त्यावेळेस दे. आमेन. वेलकरी मातेच्या नवीन हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैविक इच्छेनुसार तू मिळव किंवा ज्या
कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू मदतीसाठी मिळव. थोडा शांत राहून आपल्या गरजा विनंत्या हेतू आपण मातेच्या चरणी ठेवूया. विशेष करून जी लहान बालका आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे मुलं शिक्षण घेत आहेत, शाळेत कॉलेजामध्ये त्यांच्या अभ्यासात परमेश्वराने मार्गदर्शन करावं. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, जे लोक जीवनसाथी शोधत आहेत, त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असावी. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, चर्चपासून दूर गेलेले आहेत, अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याचा त्यांना स्पर्श व्हावा. जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. एकमेकांशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्यांना कृपा व प्रेरणा मिळावी. ज्या जरी धर्मगुरू आहेत, सिस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नवकृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य ती स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
गैब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्यात असे विनवितो.